फक्त आपण टॅक्स भरतो म्हणून सैनिकांना मिळणारा पगार आपल्यामुळेच मिळतो असं म्हणणं खरंच योग्य आहे का? एकदा लडाखसारख्या ठिकाणी सैनिक कोणत्या परिस्थितीत देशाची सेवा करतात हे समजून घ्या, मग कदाचित असे शब्द बोलण्याआधी आपण दोनदा विचार करू. नमस्कार मंडळी, मी सुवर्णा आणि तुम्हाला माहिती माझे नेहमी डेली रुटीन आणि फॅमिली ब्लॉग असतात, पण आज मला एका वेगळ्याच विषयावर बोलावं असं वाटलं. सोशल मीडियावरती नुकतंच एका महिलेचं वक्तव्य ऐकलं की आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुम्हाला पगार मिळतो. हो, नागरिक टॅक्स भरतात, त्यातून देश चालतो, सरकारी यंत्रणा चालते, हे सत्य आहे. लडाखसारख्या कठीण ठिकाणी आपल्या सैनिकांना कुटुंबापासून दूर राहून अत्यंत कठीण हवामानात देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावावं लागतं, जिथं श्वास घ्यायलाही त्रास होतो. आपण आपल्या घरात सुरक्षितपणे झोपतो, आपली मुलं शाळेत जातात, आपण सण समारंभ कुटुंबासोबत साजरे करतो, पण त्यावेळी कुठेतरी एक सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर उभा असतो. मी एका सैनिकाची पत्नी म्हणून एवढंच म्हणे, सैनिकाचा पगार हा फक्त पैशाचा विषय नाही, त्यामागे त्यांची मेहनत, त्याग आणि कुटुंबापासूनचा अंतर आणि देशसेवेची भावना नक्कीच आहे. त्यामुळे आपण बोलताना नक्की विचार करावा. आणि हो, यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.